साधवया भक्ती काज नाही लाज नाही लाज दरित नाही लाज दरित साधवया भक्ती नाही लाज नाही लाज दरित लाज दरित साधवया भक्ती साधवया भक्ती साधवया भक्ती साधवया भक्ती
ऐसियाची शरण जावे जगती जीवन वंचित भीष्म पण केला करा भीष्म पण केला करा धनुर्धरा रक्षेले तो तुका म्हणे साक्षाती तो मे चित्ती दर्याला विठ्ठला विठ्ठला लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघोजनाथं कारुण्यरूपं करुणापरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करू प्रथम नमना दुसऱ्याच्या नरसंतांची त्यांच्या कृपा दाने कथेच्या विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका ए दुःख भांजना मारुती नंदना ए दुःख भांजना मारुती नंदना सुनला मेरी पुकार पवनात उतरलेला वारंवार पवनात उतरलेला श्री संत सम्राट जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या पंढरी महात्मा प्रकरणातील उत्कृष्ट अभंग सेवेसाठी सोडलेला आहे विठ्ठला कीर्तनास सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय देण्याचा गरजेचा असतो भगवंताच्या आशीर्वादाने व पुनीत व पावन झालेल्या आपल्या बोरणार नगरीमध्ये माझा पहिला जग व पहिलेच कीर्तन ज्यांनी माझ्या वाट्याला कीर्तनीच सेवा निवडून आणलेले असे असणे आमचे भरत काका त्यांना कोटी कोटी धन्यवाद त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये स्त्रियाचा वाटा असेल तर माझी वैशू आंटी आणि चैतनांकर जास्त जर स्त्रियाचा वाटा असेल तर माझे आजी बाबा आणि आई वडील आणि ज्यांनी मला या नारदेचे गद्दीवर उभे केले असे असताना माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण दीपकजी महाराजांना कोटी कोटी धन्यवाद आणि इथून पुढे कीर्तनाला सुरुवात
आता मी गावात कसं होतं तुम्हाला सुद्धा मालूम आहे. सांगा बरं का कसं होतं मी गावात आता तसा बरा की आता बरा आहे बरोबर आता बरा. या भागातून महाराज श्री क्षेत्र पंढरपूरच्या पांडुरंगाचे वर्णन करतात. वरच्या पांडुरंगाला शरणागती करायला सांगतात. तुम्ही या संसारात आले ना मानवी जन्म मिळाला ना देवाला शरणागती करा ना. आलिया संसार उठावे कचरा आलिया संसार उठावे कचरा आलिया संसार उठावे कचरा आलिया संसार उठावे कचरा आलिया संसाराम उठा वेग करा शरणा जाऊ दरा पांडुरंगा. महाराज म्हणतात तुम्ही कुणाला तरी शरणागती करा ना मग देवाला शरणागती करा ना. मग का तर जीवाने जीवाला शरण जाऊ नये जीवाने देवाला शरण जाऊ नये जीवाने देवाला शरण जावे जीवाने जीवाला शरण जाणे म्हणजे एकादशी गरी महाशिवरात्री. शिनाले ते गेले शिनाले फाशी झाली श्रीगती दोघांचे 3 दिवसांच्या फाशी आणि 7 दिवसांसोबत दोघांची भेट झाली. आता कोणी कोणाची बुक क्षमन करा बरं. 2 माणसे खांबाला बांधलेली होती. हा म्हणतो मला सोड तो म्हणतो मला सोड. आता कोणी कोणा सोडा बरं. जो स्वतः बनलेला आहे तो दुसरा कसा सोडणार हो. सोयपणाची रीता रडे पुंजली गतीता. ज्याला स्वतःची पूर्तता करता येत नाही तो दुसऱ्याच्या नाटकाचा बरं करणार हो. एक दृष्टांत सांगतो. एकाला नेत्ररोग झाला त्याला एका वस्तूचे 2-2 वस्तू त्याच्या पण तो जो डॉक्टर गेला तो 95 वर्षांचा त्याला एकाची 3-3 द्यायची. आता कोणी कुणा बरा करा बरा. जीवाने देवाला शरण जाऊ नये कारण 25 जळात विषयी सुख देऊ शकत नाही. जीवाने देवाला शरण जावे. कोणी म्हणेल महाराज कोणी म्हणेल एवढा मोठा भगवान परमात्मा तो आमचं काम कसं करणार. आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलयाच्या तळाशी बोललेलो से सात भाव बरताया वैकुंठवासी आलयाच्या तळाशी
नाही. जे लोकांना पटत नाही, जे लोकांना पचत नाही, तेच लोकांना सांगण्याचे नशीब प्रारब्ध आमचंच आहे. यालाही कळलं नाही. बरं लोकांना जितका संसार कळतो तितका परमार्थ कळत नाही, आणि जितका संसार पटतो तितका परमार्थ कळत नाही. जितका संसार पटतो तितका परमार्थ पचत नाही. यालाही कळलं नाही, पण तरीही मला शरणागती करायला सांगतात. मग काही माणसे म्हणतील देवाला शरणागती करायची कशा करतात, का असता? उलट देव आजीने आमच्या नावे चाललेले, आमच्यावर काही दुःख संकट अस्मानी सुलतानी आली नाही. तर त्याचे उत्तर असे आहेत की मनुष्याला सोबत राहून अनेक दुःखात दुःख भोगण्यास होऊन गेलेले. अनेक दुःख सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नसाये पाज्यानं फुटती बैकपाची इतकी भरलाशे. असे अनेक दुःखांचे अंतर्भाव दोनच दुःखात आहे. गडोगडी काळ घरोघरी काळे वादळाची पाये, वादळाची पाये. हजेरी यांनी चहा घेतल्यानंतर माणसाला जेवढे दुःख होत नाही तेवढेच दुःख माणसाला मरणाची वेळेस होते. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडवेल ना तेव्हा माय बाप. जन्मोवर्णातून दुःखातून सुटण्यासाठी भगवंताला शरणागती करावी. तरीच संत तुकाराम महाराज घेतलेल्या भंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, साधावया ऐसी ऐसी शरणा जावे, ऐसी ऐसी शरणा जावे, हो ऐसी ऐसी शरणा जावे, ऐसी ऐसी शरणा जावे.
जीवन वंचित तुमच्या बघून ते शक्तिवान आहे सामर्थ्यवान आहे, पण दया आहे का? शक्ती आहे आणि दया नाही असे असेल तर काही उपयोग नाही शरणागती फुकटचे. महिला मंडळ झोपले की काय? आवाज येत नाही. एक दृष्टांत सांगतो. एक मनुष्य शेताच्या बाजूला काम करत होता. अचानक त्याच्या एका हातावर बाजूचा दगड पडतो. तो खूप जड व मोठा असतो, त्याला हात काढता येत नाही. योगायोगाने तिकडे एक पलवामध्ये जात होता. त्याने त्याला करुणा केली, शरणागती केली. अहो मला या दुःखातून सुरुवा हो. मग तो म्हणाला, वा वा तुझ्यासाठी रिकामा आहेस का? चल जा. तसाच निघून गेला. लगेच त्याच्या मागोमाग आणखी एक अतिशय अशक्ताचा मनुष्य आला. अंग गलित पलित म्हणणे त्याने याचना केली. मग तो म्हणाला, अरे देवा नको त्रास, काही परिस्थिती त्याच्या हातून येईल, त्याला दुःख होईल. मग तो म्हणाला, शब्द सुमिळणे नको बाबा दगड बाजूला कर. मग तो म्हटला, मी खरंच बाजूला गेला असता पण काय करावे? डॉक्टरांनी 2 महिने कशाला हात लावण्यास सांगितले. शेवटी दोघांपैकी एकाने काम केले नाही, कारण एकाजवळ शक्ती होती पण दया नव्हती, दुसऱ्याजवळ दया होती पण शक्ती नव्हती, म्हणून शरणागती फुकट गेली. पण आमचा बघून तर तसं नाही म्हणून सांगतो तुकाराम महाराज म्हणतात, ऐशाशी शरण जावे शक्ती जीवन वंचित. तुकाराम महाराज असे देवाला शरणागती करा म्हणजे अजूनही काही देव असलेले पाहिजे, पण फार वाग्यनाथ भारतात खूप देव. ज्या वेळेला भारताची लोकसंख्या 32 ते 33 कोटी होती त्या वेळेला प्रत्येकाच्या वाट्याला एक देव देते, पण तरीही काही लोक पांढऱ्या जीवाची उपासना करत होते. काही देव झालेले आहेत, काही देव मानलेले आहेत, काही देव औत्रिक आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ऐशाशी शरण जावे शक्ती जीवन वंचित. मग तुम्ही म्हणता महाराज एवढा मोठा भगवान परमात्मा तो आमचं काम कसे करणार? त्याला कमीपणा वाटणार नाही का? लाज वगैरे वाटणार नाही का? तर तेच संत तुकाराम महाराज घेतलेल्या रंगाच्या प्रथम चरणात सांगतात, साधावया भक्ती काज साधावया भक्ती ऐशाशी शरण जावे शक्ती जीवन वंचित. भगवंता फक्त भक्ती पाहतो, बाकी जात पात गरीब श्रीमंत काहीच पाहत नाही. आता कोळी समाजाचा पाहतो, धनगर समाजाचा पाहतो, भोई समाजाचा पाहतो, पाटील समाजाचा पाहतो. भगवंता फक्त भक्ती पाहतो, बाकी जात पात गरीब श्रीमंत काहीच पाहत नाही. त्यांची कामे बघून तर मोठ्या प्रमाणे काम करतो. त्याच्या एक मोठा प्रसिद्ध अभंग आहे, थोर प्रेमाचा मुखला
अशा प्रकारे भगवान लाज धरीत नाही, पण आपण मात्र त्याची भक्त होण्यासाठी लाज धरतो. भक्ती, भजन, माळ, गंध, वारी, कीर्तन, प्रवचन, श्रवण या सर्वांना लागतं. अशा वेळी मग देवही लाज धरतात. म्हणून अशा भगवंताला तुम्ही शरण जा तर तुमचे मनोगतपणाने काम करेल. याबद्दल पुराणिक दृष्टांत सांगतो. तर हेच संत तुकाराम महाराज घेतलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतो. एक दृष्टांत सांगतो. जो भगवान पांडुरंग परमात्मा स्वतःची शक्ती जीवाची पर्वा न करता भक्ताचे रक्षण करतो आणि भक्ताचे शब्द खरे करतो. एक वेळेस दुर्योधनाने भगवंताकडे युद्धाच्या मध्ये सारी दोर गेला गेला. तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोपले व त्यांच्या उशाजवळ आणि काही वेळातच अर्जुनाला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोपले पण त्यांच्या पायाजवळ जाऊन बसला. आणि काही वेळेमध्येच भगवान श्रीकृष्ण परमात्मा उठले आणि म्हणाले, अर्जुना तुला काय पाहिजे? मागूनच दुर्योधन म्हणाला, देवा मी अर्जुनाचे आधी आलेलो आहे आणि अर्जुन माझ्या मागून आलेला आहे. मग भगवंत म्हणाले, मागे बसले म्हणून तू दिसला नाही. असू दे, बोल तुला काय पाहिजे? मी पाहिजे का सैन्य पाहिजे? सैन्य पाहिजे असेल तर सैन्य, आणि मी पाहिजे असेल मी आता मध्ये शस्त्र धरणार नाही, मी युद्ध करणार नाही. फार तर इतकीच्या 4 ते 5 गोष्टी सांगेल, त्याच्या पलीकडे मी काही करणार नाही. मग भगवंता विचार करू लागला की भगवंता जर काही करणार नाही त्याचे काय उपयोग? मग का खरे सांगते की खोटे सांगते? त्याच्यापेक्षा आपण सैन्यच मागावे. मग दुर्योधन म्हणाला, कृष्णा मला सैन्य पाहिजे. मग देव म्हणाले, ठीक आहे तू सैन्यच घेऊन जा. नंतर अर्जुनाला विचारले, अर्जुना तुला काय पाहिजे? अर्जुनाने काय मागितले तेच मला एका अभंगात सांगतात. तो माझा बाबा वेळोवेळी वा पांडुरंगा. अर्जुन म्हणा, देवा मला फक्त तूच पाहिजे. भगवंत म्हणाले, अर्जुना मी फक्त सार्थ करीन, बाकी काही करणार नाही. मग अर्जुन म्हणाला, देवा तुम्ही सांगा तसे मला मान्य आहे. व ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली. कौरवांचे पटापट सैन्य मोगलाले आणि पांडवांचे एकही मिळले नाही. मग दुर्योधन म्हणाला, पितामहा तुम्ही फक्त आमचे करता, संरक्षण मात्र पांडवांचे करता. मग भीष्माचार्याला राग आला आणि म्हणाले, दुर्योधना उद्या मिनिष्ठ पांडव पृथ्वी अशी प्रतिज्ञा केली. भगवान श्रीकृष्ण परमात्माला इकडे काळजी पडली. ही प्रतिज्ञा साधी सुद्धा माणसाची नाही, ही प्रतिज्ञा भीष्माचार्यांची आहे. मग भगवान श्रीकृष्ण विचार करू लागले की माझ्या पांडवांचे प्राण वाचले पाहिजे, माझ्या पांडव वाचला पाहिजे. मग भगवान श्रीकृष्ण
पंचपांडवांच्या रावटीत गेले आणि द्रौपदीला उठवले. द्रौपदी उठ, आता झोपून जमणार नाही. मग द्रौपदी म्हणाली, देवा एवढा रात्री आलास? होय द्रौपदी, मी आलोय. मग भगवंत म्हणाले, द्रौपदी आताच्या आता लगे आपल्याला भीष्माचार्यांचे गळी जायचे, कारण ते आता भगवंताच्या नामचिंतनात आहे. आता मी सांगतो तसे कर. तुझ्या पायातील चप्पल माझ्याकडे ठेव आणि हातामध्ये जानते संतांचे दर्शन घे. आणि त्यांनी जर विचारले तू एवढ्या रात्री एकटी कशी काय आलीस, तर तुम्हीच सांगायची की मी एकटी नाही, त्यांना म्हणाव माझ्याबरोबर माझ्या जोर राखी उद्यानाच्या नौकर आहे. आणि असे सांगा. दुसरी मुद्द्यांची गोष्ट अशी आहे की भीष्माचार्य ध्यानस्थ असतील तर तुम्ही दर्शन घेता नाही. हातातील बांगड्यांचा आवाज करा, कारण जगामध्ये 3 आवाज जिवंत आहेत. ते कोणते तर कितीही माणूस झोपत असला तरी बांगड्यांचा आवाज झाला की लगेच माणूस जागी होतो. दुसरा आवाज म्हणजे 1 रुपयाचा, म्हणजे डॉलरचा. 1 रुपयाचा डॉलर खाली पडल्यावर माणसाचे लक्ष त्या आवाजाकडे जाते. लगेच तो माणूस म्हणतो माझी तर नाही पडले, असा किशे पाहायला लागतो, तर माझी तर नाही पडले, आणि माणूस सावधान होतो. तिसरा आवाज म्हणजे कब्बशीचा. एक माणूस रस्त्याने जात असल्याने त्याला कब्बशीचा आवाज आला की लगेच तो माणूस म्हणतो की या घरात चहा होते, कारण त्याला चहा प्यायची असते ना, कारण त्याला चहा प्यायची असते. असं विनोदाचा भाग सोडून द्या. सांगण्याचे तात्पर्य भगवंताने द्रौपदीला सांगितले. भीष्माचार्यांचे दर्शन घेताना बांगड्यांचा आवाज कर. हा भगवान श्रीकृष्ण परमात्माने सांगितल्याप्रमाणे द्रौपदी आत गेली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्रौपदी चिपली घेऊन काय करते तर ते मला एका भंगात सांगतात. संतांच्या पादुका घेऊन हाती मोजे, हाती टाळ दिनाची पुळे. आणि इकडे द्रौपदी आत गेली. भगवान पांडुरंगाच्या नाम चिंतनात मग्न होती. मग द्रौपदीने भगवान श्रीकृष्ण परमात्माने सांगितल्याप्रमाणे द्रौपदी आत गेली. भीष्माचार्यांचे दर्शन घेताना बांगडीचा आवाज केला. बांगडी वाजली म्हणून आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. मग द्रौपदी म्हणाली, पितामहा हा आशीर्वाद या जन्माचा आहे की पुढच्या जन्माचा आहे? मग भीष्म म्हणाले, अरे कोण तू? द्रौपदी, होय पितामहा मी द्रौपदी आहे. अरे बाळ एवढं रात्री आलीस? होय द्रौपदी मी आलोय. तेव्हा द्रौपदी म्हणाली, नाही महाराज माझ्या बरोबर माझ्या जोड राखी उजनाचे नोकर आहे. मग भीष्माचार्य म्हणाले, तुझ्या बरोबर उजनाचे नोकर आहे? होय महाराज. मग चल मला दाखव. द्रौपदी पुढे आणि भीष्माचार्य मागे. बरोबर बाहेर येऊन पाहतात तर अनंतकोटी ब्रह्मांड नायक प्रत्यक्ष परब्रह्म जगत जनिता जगद्गुरु, सहस्र जगाच्या जनिता जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण परमात्मा अंगाची घोंगडी येऊन बसलेले होते. तेव्हा भीष्माचार्यांनी अशी जोरात घोंगडी ताणली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या काखेतून द्रौपदीच्या चपल्या खाली पडल्या. मग भीष्माचार्य म्हणाले, देवा तू द्रौपदीची चपला वागवतोस, पांडवांचे तुझे संरक्षण करतो. माझ्यासारखे हजारो भीष्माचार्य तयार केले तरी त्या पांडवांचे एकही केस वाकडं होणार नाही. मग दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली. पांडवांचे सैन्य मरू लागले आणि भीष्मांनी आपला हात अर्जुनाकडे ओढवला आणि असा अतिशय तीक्ष्ण बाण अर्जुनास मारण्याकरता काढला. परंतु सर्वांना वाईट वाटले, तर काही करा नाही. भीष्माचार्यांनी बाण धनुष्याला लावला. तर सोडणार तर तेच भगवान परमात्माने रथाच्या खाली उंगली मारली आणि हातात सुदर्शन चक्र घेतले. मग भीष्माचार्य म्हणाले, हे देवा तू तर प्रतिज्ञा केली होती की मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. मग देव तुमची प्रतिज्ञा मोडली. तुम्ही म्हणाले मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. म्हणून भीष्मपणा केला करा.
तीनही चरण झालेले आहेत. सर्वांनी आळस मोकळा करा आणि भगवंताचे नाम कीर्तन करा. विठोबा तुकाराम महाराज सांगतात, हे सर्व भगवंत भक्ताची कामे करतो, त्याला माझी साक्ष आहे. असा भगवंत भक्ताची कैवारी आहे. असा भगवंत भक्तांचे संकट दूर करतो तो भगवंत. मी चिंता धरलाय तर तेच संत तुकाराम महाराज दिसलेल्या भंगाच्या शेवटच्या
शक्ती दिवे संगीत शक्तीश्वर
ऐसियाची चरणधार जगती जीवन वंचित विश्वपण केला करा धनुर्धरा रक्षेले तुका म्हणे साक्षात तो मी चित्ती धरलेला. जे माझ्या कीर्तनात बसले ते देव आणि जे मस्तपैकी घरी बसून कीर्तन ऐकताय ते देवाचे देव म्हणजे महादेव. जाताना एक सांगतो की आई वडिलांची सेवा करा. तुम्ही करत नाही याच्यातला भाग नाही. मी आता बरेच ठिकाणी आमच्या महाराजांसोबत कीर्तनाला जातो. बरेच बंगल्याला पाहतो. आईचे आशीर्वाद चांगली गोष्ट आहे. आईचे आशीर्वाद बापाचा का धनुरा असं मिळायला पाहिजे. आई वडिलांची पुण्य ऐका ना. एक मुलगा शाळेत जातो. 4 चौघांमध्ये डब्बा घालून तेव्हा तो मुलगा म्हणतो माझ्या आईने मला चपाती दिल्या, माझ्या आईने मला पोळ्या दिल्या. पण त्या मुलाला याची जाणीव होत नाही की ज्या पप्पाने माझ्याकरता आळाचं काठ केलं, रक्ताचं पाणी केलं, भर हिवाळ्याच्या दिवसामध्ये शेतातला गहू घरात टाकला. शेतातला गहू घरात टाकणारा बाप दिसत नाही, पोळ्या लाटणारे एक दिसते. जेवढं महत्व आईचं आहे तेवढं महत्व बापाचं सुद्धा आहे. आता बरेच महाराज मंडळी बरेच कविता म्हणतात. कुठे गेली माझी आई मला करमत नाही, हे नागवाई मला
ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी आदरणीय हरिभक्त बाळे सुमित महाराज यांनी खूप गोड कीर्तन केलं. यांच्याकरता जोरदार ताली वाजवा. महाराजांचं हे पहिलंच कीर्तन आहे. किती वेळ? पहिलंच कीर्तन आहे. आणि विषय असं एक चांगल्या कीर्तनकारांना ते आपलं नारदची गादी बोलता येत नाही. खूपच कीर्तनासाठी खूप अभ्यास करावा लागतो. 4 वर्ष आळंदीला जावं लागतं. किती वर्ष? 4 वर्ष आळंदीचा कोर्स असतो. पण 4 वर्षाचा कोर्स नाही तो. कीर्तन करायला 6 वर्ष लागतात. किती वर्ष? 6 वर्ष. आणि माझ्याकडे येऊन फक्त 1 वर्ष झालेलं आहे. 1 वर्षामध्ये एवढी डेअरिंग आणि एवढं समजसूचकता बोलणं. या ठिकाणी जे नेहमी कीर्तन ऐकतात, जे नेहमी नियोजन करतात असे असणारे दिगंबर आबा आहेत, आमचे आबा आहेत. या ठिकाणी आपल्या गावातील पिंटू महाराज सुद्धा या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. सगळेजण नेहमी कीर्तन ऐकतात. वारकरी मंडळी आहेत. आपल्या गावात नेहमी सप्ताह असतो की नाही? नेहमी आपण कीर्तन ऐकतो. पण या ठिकाणी खरोखर आणि विशेष त्याची तब्येत बरोबर नाही. हे बघा, त्याचा हाताला लागलेलं आहे. सकाळी इंजेक्शन दिलं. आता बी तब्येत त्याची बरोबर नाही. त्या चेहरा तुम्ही पाहून झाले. पण या ठिकाणी माऊलीची कृपा आहे. कीर्तन खूप गोड केलं महाराज. खरोखर बरं का? नाही तर चांगले जेव्हा ह्या नारदची गादीवर बोलतात ना, तर माईक धरून बोलतात ते असं. किती घंटे? 2 घंटे असं माईक सोडत, स्टँड बी सोडत नाही ना, माईक बी सोडत नाही. पण तुम्ही खरोखर खूप सुंदर कीर्तन केलं. आपल्या गावामध्ये 3 कीर्तनकार महाराज आहेत. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. बाल कीर्तनकार सुमित महाराज आणि हे वाढदिवस निमित्त जे कीर्तन चालू आहे या ठिकाणी असणारे आमचे कृष्णा महाराज. तसं पाहिलं तर आजचं कीर्तन त्यांचंच होतं. खरं सांगितलं तर हे कीर्तन त्यांचंच होतं. पण आमचं नियोजन असं ठरलेलं होतं की ज्याचा वाढदिवस आहे तो कसं काय कीर्तन करेन. खरं आहे का नाही? हो, त्यांची खूप तयारी होती. जे घरचे जे लोक आहेत ना, एकदम म्हणजे त्यांनी अशी तयारी केलेली होती की त्यांच्या मनात असं बी होतं की सगळ्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक आपण जीव घालायला पाहिजे. पण विषय असा होता की पुरणपोळी मार लोक खात नाही. त्यांचा आवाज बसून जातो बरं का. हो, तरी बी त्यांनी महाराज लोकांना गुलाबजामुन खाऊ घातले. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. बरं, आजचा विषय असा होता की कीर्तनाला आम्ही येण्याकरता लवकर निघालो. कीर्तन वेळेवर चालू व्हायला पाहिजे होतं. पण या ठिकाणी 1.5 घंटा आम्ही थांबलो. कुठे? मसावतला. तुम्ही बी थांबले का? अरे 1.5 घंटा आमचे आबा बी थांबले होते. 1.5 घंट्यापर्यंत नाही तर आमचं कीर्तन बरोबर टायमावर आपलं सुरू झालं असतं. तर असो, उशिरा बी सुरू झालं तर कीर्तन गोड झालं. चाली बी सुंदर झाल्या. पहिलंच कीर्तन आहे आज तुमच्या या गावामध्ये. दुसरं कीर्तन रिंगणगावला आहे उद्या दिवशी बारशानिमित्त. अजून जोरदार टाळी वाजवा. तसंच या ठिकाणी जे कृष्णा महाराज आहेत, आपले जे कृष्णा महाराज आहेत, यांचं सुद्धा या जागेवर म्हणा किंवा कुठेही म्हणा त्यांचा बी अभ्यास झालेला आहे. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. हो, त्यांनी बी जे चिंतन बसवलंय ना, ते एक माऊलीचं चिंतन बसवलंय. ज्ञानेश्वर माऊलींचं चिंतन. ते सुद्धा सुंदर असं कीर्तन आपलं कीर्तन करणार आहेत. जास्त वेळ घेत नाही. शेवटचं एक कृष्णा एक भजन म्हणेन. सगळ्यांनी त्याच्याकरता जोरदार टाळी वाजवा.
अंधेरों के नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम भले आ जा हौसला हार जाओ, ओ श्यामा जाना तीन बाण के गाने तीन बाण चलाओ एकादशी व्रत करा आणि गळ्यात पवित्र तुळशीची माळ परिधान करा. आम्ही आळंदीहून ओरिजिनल तुळशीच्या माळा आणलेल्या
ज्या बायकांना घ्यायचे असतील त्या बायकांनी घ्या. महिलांसाठी खास राम सीता मंगळसूत्राची माळ आणलेली आहे. त्याचप्रमाणे 2 पदरी 3 पदरी 4 पदरी त्याच्यामध्ये बारीक तुळशी माळ पण आहे. ज्या बायकांना घ्यायचे असतील त्यांनी जय विठ्ठल जय विठ्ठल आ बोलिले पुरी गली वाकुडे उतरले गळा क्षमा करा महाराज पुरी विठ्ठल आई विचारी लाज बारण्या तुला गळा क्षमा Vale.